अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती आहे की आता गुढीपाडव्यापासून आपल्या चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपल्या नवीन मराठी वर्षाला सुरुवात झालेली आहे. आता मराठी वर्षातला पहिला महिना हा चैत्र महिना असतो आणि सोबतच आपल्या गुढीपाडव्यापासून म्हणजेच 19 मार्च पासूनच गुरुवारपासूनच आपल्या चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपल्या आई भगवती कुलदेवीची नवरात्र सुरू आहे. जसं बघायला गेलं तर वर्षभरामध्ये 4 नवरात्र असतात. 2 गुप्त नवरात्र आणि 2 म्हणजेच काय आपले चैत्र नवरात्र एक आणि शारदीय नवरात्रोत्सव एक. तर आता आपणास माहिती की आपण शारदीय नवरात्रोत्सव ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीची आई भगवतीची आपण घरामध्ये असेल किंवा तिच्या मूळ स्थानावर जाऊन असेल किंवा तिच्या प्रतिस्थानावर का असेल आपण तिथे जाऊन ओटी नक्कीच भरत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्र सुद्धा खूप जास्त प्रभावी असते. त्यामुळे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आई भगवतीची कुलदेवीची ओटी भरायची आहे. आता सगळ्या काही जणांना माहिती असेल की देवीची ओटी कशी भरायची, पण काहींना माहिती नसेल. तर नक्कीच आजचा व्हिडिओ त्याच्या बाबतीतच असणार आहे की आपल्याला आपली 3.5 शक्तिपीठांपैकी जी कुठली तुमची कुलदेवी असेल तिची या चैत्र नवरात्रीमध्ये ओटी कधी भरायची आहे, केव्हा भरायची आहे, सोबत कशा पद्धतीने भरायची आहे आणि ओटी का भरावी देवीची याबद्दल पण माहिती सांगणार आहे. ओटीमध्ये कुठलं साहित्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आपल्याला अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने देवीची ओटी भरू नये ते पण आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला 19 मार्च म्हणजे गुढीपाडव्यापासूनच आपल्या म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते आता आपल्या येणाऱ्या 26 तारखेपर्यंत म्हणायला हरकत नाही किंवा 27 तारीख म्हणजे शुक्रवार या दिवशी चैत्र शुक्ल नवमी आहे. म्हणजे आपल्या आता 19 मार्च पासून ते 27 मार्च पर्यंत शुक्रवारपर्यंत येणाऱ्या ही आपली चैत्र नवरात्र सुरू असणार आहे. आता चैत्र नवरात्र म्हणजेच खूप जास्त प्रभावी नवरात्र आहे. बघायला गेलं तर काही ठिकाणी चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीचे घट बसवले जातात. कोणी अखंड दिवा प्रज्वलित करतं, कोणी इतर सेवांना सुद्धा सुरुवात केली आहे काहींनी. तर त्या सेवा सुद्धा आपल्या चैत्र नवरात्रीमध्ये करायच्या असतात. आता जर तुमच्याकडे घट बसत नसेल तर तुम्ही सेवेला जास्त प्राधान्य द्या, नामस्मरणाला जास्त प्राधान्य द्या किंवा अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. त्यामुळे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये आई भगवतीची कुठली ना कुठेतरी एक सेवा नक्कीच करायची आहे. सेवांमध्ये आपणास मी सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करू शकता. यथाशक्ती 9 दिवसामध्ये जेवढे होतील तेवढे पाठ करा आणि जमलंच तर 14 पाठ जर केले तर तुम्हाला नवचंडी याग केल्याचं पुण्य प्राप्त होतं. जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही एका दिवसात 2-2 पाठ असं करून तुम्ही 14 पाठ तुम्ही पूर्ण करायचे आहे 27 तारखेपर्यंत. हे पण एक सेवा आहे. सोबत तुम्हाला नामस्मरण जर करायचं असेल आणि कुलदेवीचा तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर मी एक सांगू इच्छिते, 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तिचा एकच तुम्ही जर मंत्र सांगितलं मी तुम्हाला, जर माहिती असेल तर ठीक आहे, जर माहिती नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चये अशी एक माळ किंवा जास्तीत जास्त तुम्ही ह्या ज्या जपमाळ आहेत त्या 99 मंत्राच्या तुम्ही या 9 दिवसामध्ये जास्तीत जास्त करा. आणि चैत्र नवरात्रीनंतर सुद्धा प्रत्येक दिवशी घरातल्या कुलस्त्रीनी असेल किंवा कुमारिकांनी का असेल ना, नक्कीच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चयेची एक माळ तरी नक्कीच करावी. देवीचं नामस्मरण सेवा तिचं स्मरण घरात जर रोज झालं तर अतिशय उत्तम असतं. तिचा कृपा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो. तर तुम्हाला या सेवा सुद्धा तुम्ही करू शकणार आहात. आता काहींचा असा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे घट बसत नाही, मग आम्ही कुलदेवीची ओटी भरू शकतो का? तर हो, कुलदेवीची ओटी कोणीही भरू शकतं. असं नाही की घट बसलाच पाहिजे, अखंड दिवा प्रज्वलितच पाहिजे किंवा तो म्हणजे ती प्रथा आपल्याकडे पाहिजे असं काही नाही. जर तुमची इच्छा असेल की मला आता चैत्र नवरात्र चालू आहे, कुलदेवीची ओटी भरायची आहे, एखादी सेवा करायची आहे, एखादा पाठ करायचा आहे, एखादा जपमाळ नामस्मरण करायचं आहे, तर तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. मला सांगा तुमच्याकडे प्रथा नाही आहे तर मग तरी सुद्धा जर तुम्ही कुलदेवीची काही सेवा चैत्र नवरात्रीमध्ये केली किंवा ओटी भरली किंवा कुळाचार केला तर काही वाईट होणार आहे का? तर नाही, उलट चांगलंच होणार आहे. कारण की जर तुम्ही कुलदेवीची जर सेवा केली किंवा कुठलीही गोष्ट केली या चैत्र नवरात्रीमध्ये किंवा रोज जरी नामस्मरण तिला सेवा जरी केली तर काही सुद्धा वाईट होणार नाही, उलट चांगलंच होणार आहे. कारण की आपल्या कुळाची आई कुलदेवी आहे, जशी आपली एक नाळ जोडलेली आहे, तिच्यापासून आपलं कुळ उत्पन्न झालेलं आहे. अशा आपल्या कुलदेवीची सेवा जर आपण केली तर नक्कीच आपल्या संसाराची भरभराटच होणार आहे. आपले सर्व सांसारिक प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कुलदेवी, कुलदैवत, पितर आणि गुरु यांची सेवा करायला कधीच मागे पुढे बघायचं नाही. बिनधास्तपणे सेवा करायची. आपल्याकडे आता प्रथा असं कसं, आता समजा माझ्याकडे ही पद्धत नाही आहे मग मी नाही करणार असं नका करू. उलट तुम्ही ती करा. उलट चांगलीच गोष्ट आहे. देवाचं केल्याने कधी कोणाचं वाईट होत नाही, उलट चांगलंच होत असतं. तर हे झालं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, आता देवीची ओटी का भरायची असतील
तर मी एक सांगू इच्छिते की देवीची ओटी घरातल्या कुलस्त्रीने भरावी. सोबतच विधवा स्त्रिया असतील किंवा सवाष्ण स्त्रिया तर भरतातच, पण विधवा स्त्रियांनी जरी भरली तरी सुद्धा काही हरकत नाही. देवी काय म्हणणार नाही की तू विधवा आहे, माझी ओटी भरू नकोस, असं काही नाही. देवांसमोर किंवा देवी समोर सगळे जीवजंतू असेल, सगळे मनुष्य प्राणी सगळे एकच आहेत. कोणी मोठं कोणी लहान असं नाही आहे. कुठले स्तर तिच्या समोर नाही आहेत मानवजातीचे. त्यामुळे सगळ्यांसाठी सगळे जे लेकरच आहेत. त्याच्यामुळे मी विधवा आहे, ओटी भरू शकते का असं विचार सुद्धा नका. तुम्ही बिंदासपणे सेवा पण करू शकता, देवीची ओटी पण भरू शकता, सगळं काही करू शकता. आणि मी सगळं सांगेल किंवा तुम्ही जरी कुंकू लावला तरी काही हरकत नाही. तुम्हाला काही कोणी म्हणणार नाही किंवा असं कुठे काही हे नाही आहे. तर आजकाल बघायला गेलं तर आजकाल विधवा स्त्रिया ते सर्व शृंगार करतात, कारण की त्यांना सुद्धा जीवन जगायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे एकदा विधवा पण आलं की काहीच करायचं नाही असं काही नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पण इच्छा असतात, त्यांचं पण आयुष्य आहे. त्यामुळे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जरी एक सवाष्ण म्हणून जरी त्या जगल्या तरी सुद्धा काही हरकत नाही, उलट चांगलंच आहे. म्हणून सांगते आहे. तर आता आपल्याला ही एक गोष्ट झाली. आता तुम्ही विधवा स्त्रियांनी सुद्धा सर्व काही करू शकणार आहात, त्यात काही हरकत नाही. कुमारिकांनी ओटी भरावी का, हा सुद्धा काही मुलींचा प्रश्न येतो. तर मी एक सांगेल की बा कुमारिकांना ओटी भरता येत नाही, कारण की कसं आहे, आपल्याला आपली पहिल्यांदा ओटी केव्हा भरली जाते, ज्यावेळेस आपला साखरपुडा होतो त्यावेळेस आपली पहिली ओटी भरली जात असते. त्यानंतर आपल्या लग्न कार्यामध्ये असेल किंवा विविध काही ठिकाणी असेल, आपल्या लग्न झाल्यावरती आपल्याला तो मान मिळतो ओटी भरण्याचा, किंवा आपली ओटी कोणतरी भरण्याचा हा आपल्याला मान मिळत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कुमारिकांना ओटी भरायचा मान नसतो. त्याच्यामुळे त्या स्वतः एक देवीचं स्वरूप असतात कुमारिका, त्यामुळे त्यांची ओटी भरली जात असते. तिथे एक हे गोष्ट तुम्हाला क्लिअर करते आहे. आता ओटी या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही कधी कधी भरू शकता, तर मी एक सांगेल. बघायला गेलं तर कालचा दिवस पण खूप जास्त महत्वाचा होता. कसं तर कालच हा व्हिडिओ टाकायला पाहिजे होता किंवा गुरुवारी टाकायला पाहिजे होता, पण थोडा लेट झाला. तुम्ही चैत्र नवरात्र सुरू झाल्यापासून येणारा कुठलाही शुक्रवार असेल, मंगळवार असेल, तर तुम्ही या दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता. सोबतच जर तुम्ही आता कालचा शुक्रवार तर गेला आहे, ज्यांनी कोणाला माहिती नाही भरली सुद्धा असेल. आता ज्यांचा शुक्रवार काल भरताना नाही जमली ओटी, तिने येणाऱ्या मंगळवारी म्हणजेच तुम्ही 17 मार्चला सुद्धा सॉरी तुम्ही 24 मार्चला सुद्धा देवी आईची ओटी भरू शकता. मंगळवार आहे या दिवशी तुम्ही ओटी भरा. अतिशय महत्वाचं म्हणजे मी सांगते, येणाऱ्या 26 मार्चला गुरुवार या दिवशी रामनवमी आहे. या दिवशी जरी तुम्ही देवी आईची ओटी भरली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. दुर्गाष्टमी आहे या दिवशी, आणि तुम्ही चैत्र नवरात्रीपर्यंत संपेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत जर देवी आईची ओटी भरली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण विशिष्ट तिथी जर पाहिजे असेल तर दुर्गाष्टमी, गुरुवार पण आहे, दुर्गाष्टमी आहे, आणि या दिवशी जर भरली, रामनवमी सुद्धा आहे, तर नक्कीच या दिवशी जरी भरली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. म्हणून सांगते की तुम्हाला जर जे इच्छा असेल, उद्या रविवार आहे, उद्या जरी भरली तरी सुद्धा चालेल, दिवस चांगलाच आहे. उद्या विनायक चतुर्थी हा दिवस आहे, हे नक्कीच तुम्हाला या दिवशी तुम्ही भरू शकता. आता समजा तुमच्याकडे घट वगैरे बसत नाही किंवा तुमच्याकडे अखंड दिवा प्रज्वलित केला जात नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. आता या तुमच्या रामनवमीपर्यंत म्हणजे चैत्र नवरात्र संपेपर्यंत, समजा तुमच्या घरामध्ये सुतक विटाळ चालू आहे, मासिक धर्म वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये 5-6 दिवस जातात. मग आपल्याला देवी आईची ओटी चैत्र नवरात्रीत भरता येणार नाही. मग आता काय करायचं, आता आमच्याकडून ओटी भरायची राहून जाईल, तर तसं करायचं नाही. तुम्ही हिरमोड किंवा नाराज पण होऊ नका. चैत्र पौर्णिमा सुद्धा खूप महत्वाची असते, अतिशय प्रभावी चैत्र पौर्णिमा तिथी आहे. त्यामुळे तुम्ही चैत्र पौर्णिमा जर तुम्ही देवी आईची ओटी भरली, म्हणजेच तुम्ही 1 तारखेला चैत्र पौर्णिमा ही चालू होते आणि 2 तारखेला म्हणजेच 1 एप्रिलला चैत्र पौर्णिमा सुरू होते आणि 2 एप्रिलला चैत्र पौर्णिमा संपते. तुम्ही या दिवशी जरी देवी आईची ओटी भरली, त्या मूळ सणावर जाऊन जरी ओटी भरली तरी सुद्धा चालेल, प्रतिस्थानावर भरली तरी चालेल, घरी भरली देवी, आपल्या घरामध्ये देवघरात देवी आईचा फोटो, टाक, मूर्ती असते, त्याच्या समोर जरी तुम्ही देवी आईची ओटी भरली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर आता बघूया की देवी आईची ओटी भरताना आपल्याला कुठलं साहित्य आपल्याला देवी आईच्या ओटीमध्ये पाहिजे आहे आणि त्याचा मान असतो त्या गोष्टींचा, तर ते आपण बघूयात आता. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की देवी आईची ओटी कुठे कुठे तुम्ही भरू शकता. आणि आता बघायला गेलं तर तुम्हाला काय करायचं, एक ताट घ्यायचं आहे. तुम्ही ताटामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की बा जरीची रेशमी साडी घ्यायची आहे. नऊवार साडी असेल तर अतिशय उत्तम, नऊवार साडीच असावी. म्हणजे नंतर ना खणाने ओटी भरावी, तर नक्कीच सांगेल की बा खण म्हणजे ब्लाऊज पीस असतो बघा, खण, आपल्याला त्रिकोणी ब्लाऊज खण म्हणून म्हटलं ना, दुकानामध्ये खण भेटतो आपल्याला, तर तो खण नऊवार साडी जरीची रेशीम साडी असावी, त्याला जर असावी. आणि सोबतच त्याच्यावर तुम्हाला पावशेर, अर्धा किलोचे तांदूळ ठेवायचे, तर अख्खे तांदूळ असावे, तुकडा वगैरे नसावा तांदळाचा, ते घ्यायचं आहे. सोबत तुम्हाला श्रीफळ म्हणजेच नारळ घ्यायचा आहे. नारळाचा शेंडा देवाकडे असावा, देवीकडे असावा, अशा प्रकारे तो नारळ तिथे ठेवायचा आहे तांदळावरती. त्याच्या बाजूला तुम्हाला 5 गोष्टी ठेवायच्या, म्हणजेच काय,
हळकुंड, खारीक, बदाम, खोबरं, 1 रुपयाचं नाणं हे तिथे ठेवायचं आहे. सोबत तुम्हाला देवी आईला वेणी, गजरा सुद्धा त्या नारळावरती ठेवायचा आहे. हळद कुंकाच्या पुड्या असेल किंवा हळद कुंकू तिथे ते तुम्हाला ताटामध्ये ओटीमध्ये ठेवायचं आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, दक्षिणा सुद्धा यथाशक्ती तुम्ही ठेवायची आहे त्याच्यावरती ओटीमध्ये. 100 म्हणजे 101 रुपये, 51 रुपये, 21 रुपये किंवा तुम्हाला जास्त ठेवायचं तुम्ही जास्त पण ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबतच साज शृंगाराचं जे काही सामान असतं, साहित्य जे आपण महिला परिधान करतो, ते सगळं काही देवी आईला आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यामध्ये मग आलं सिंदूर आला, कंगवा आला, म्हणजे फणी आली, टिकल्या आल्या, हिरव्या बांगड्या आल्या, सोबत पावडर असेल किंवा गळ्यातलं असेल, डोरलं, जोडवे जे काही आहे ते सगळं काही आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. सोबत अजून मेहंदीचा कोन जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं काही तुम्हाला साहित्य त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. ओटीच्या सामानामध्येच ठेवायचं आहे. एक रुमाल किंवा नॅपकिन पण तिथे तुम्ही ठेवू शकता. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या सर्व साहित्याने देवी आईची ओटी भरायची आहे. आता देवी आईची ओटी भरताना तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचं प्रतिष्ठान जर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही तिथे जाऊन ओटी भरू शकता, चालेल, काही हरकत नाही. नसेल तर देवघरासमोर जरी ओटी भरली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला जर इच्छा असेल, आता मुलांना सुट्ट्या लागतील बघा किंवा लागल्या पण आहेत काही जणांना, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती ओटी घरात भरा. त्यानंतर ते सर्व साहित्य एका पिशवीमध्ये ठेवा आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा केव्हा आता सुट्ट्यांमध्ये कुलदेवीला गेला तुमच्या मूळ सणावर, तर नक्कीच ते साहित्य तुम्ही तिथे जाऊन तिथे तिची मूळ सणावर तिची त्या साहित्याने ओटी भरू शकणार आहात. तर नक्कीच तुम्ही ते साहित्य तिथं मूळ सणावर घेऊन जाऊ शकता. किंवा जर शक्य नाही आहे, आमच्या देवीचं स्थान खूप लांब आहे, मूळ सणात जाणं शक्य नाही, खूप लांब आहे किंवा योग नाही आहे आता जाण्याचा, तर नक्कीच मी ते सर्व साहित्य स्वतः सुद्धा परिधान करू शकता, काही हरकत नाही. पण नक्कीच देवी आईची ओटी या चैत्र नवरात्र किंवा चैत्र पौर्णिमेला तर नक्कीच भरावीचा, कुळाचार नक्कीच करावा, अत्यंत प्रभावी आहे. हे सर्व साहित्य झालं. आता या साहित्याचं तुम्ही जर समजा आता घरात हे साहित्य आहे आणि ते तुम्हाला स्वतःलाच आता ठेवायचं आहे किंवा तुम्ही मूळ सणावर जाणार नाही आहात लवकर, तर काय करायचं, तर ते श्रीफळ आणि जी काही सुपारी त्याच्यामध्ये असेल ते वाढवायचे. म्हणजेच काय, नारळ तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून खायचा आहे, सुपारी सुद्धा तुम्ही फोडून खाऊ शकता. त्यानंतर बाकीचं जे काही साहित्य आहे, म्हणजेच आता साडी तुम्ही स्वतः परिधान करू शकता किंवा तुम्ही एखादी समजा सवाष्ण स्त्री जरी बोलवली कुळाचाराच्या दिवशी, तिला जरी तुम्ही ते साहित्य दिलं तरी सुद्धा चालेल. कारण की प्रत्येक स्त्रियांमध्ये सुद्धा आपण म्हणतात ना, शेवटी स्त्रीच असते आणि आपण जर कुलदेवीच्या स्वरूपात त्या स्त्रीला मान दिला आणि ती ओटी तिला दिली तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्हाला स्वतःला ठेवून घ्यायची असेल, तुम्ही स्वतः सुद्धा ती ठेवून घेऊ शकता, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व साहित्य कसं म्हणजे वापरायचं आहे. ओटीचं ते सांगितलं, ओटी कशी भरायची ते पण सांगितलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट, ओटी भरताना आता कशा पद्धतीने भरायची ते सांगते. ओटी भरताना त्याच्यात ते काही ताट आहे, पूर्ण साज शृंगार, खण, नारळ, साडी, सगळं जे काही साहित्य सर्व एका ताटामध्ये असेल ते ताट. आता ओटी भरताना पारंपरिक पोशाख महिलांनी परिधान असावा, म्हणजे साडी घातलेली असावी, कुलदेवीच्या फोटो म्हणजे देवघरामध्ये धूपदीप लावलेला असावा. आणि ती जी ओटी घट असेल तर असेलच अखंड दिवा तिथे जवळपास. आता ती जी ओटीचं ताट आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बेंबी जवळ घ्यायचं आहे महिलांनी, म्हणजेच आपल्या पोटाजवळ घ्यायचं आहे. आणि ते घेऊन नंतर तुम्हाला ते ताट तुम्हाला काय करायचं आहे, ते ताट हातातच घेऊन तुम्हाला देवी आई जवळ तुम्हाला 3 वेळेस लावून परत घ्यायचंय. ते म्हणजे पहिले वेळेस लावायचं, जवळ घ्यायचं, दुसऱ्या वेळेस लावायचं, जवळ घ्यायचं, तिसऱ्या वेळेस जवळ घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला जय जयकार करायचा आहे. आपणास माहिती आहे बघा, जे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात जातात तिथे हा जय जयकार कुलदेवीचा होत असतो. म्हणजेच काय, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, श्री भारत माता की जय. तर असा हा जय जयकार तुम्हाला हातात ती ओटीचं ताट घेऊन 3 वेळेस जय जयकार करायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर ते ओटीचं जे काही साहित्य आहे किंवा ओटीचं ताट ते तुम्हाला देवी आईच्या समोर ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे ते ताट तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे परत एकदा एक माळ 99 मंत्राची करायची आहे. आणि तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रम जे नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे, ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी नसेल त्यांनी युट्यूबला वगैरे सर्च करा किंवा गुगलला बघा, तुम्हाला भेटून जाईल. ते स्तोत्र एक 5 मिनिटाचं स्तोत्र आहे, ते तुम्हाला हात जोडून तिथे पठण करायचं आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे काय, तर पूर्ण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला तिथे मिळत असतं. तर अशा प्रकारचा हा स्तोत्र आहे, अत्यंत प्रभावी आहे म्हणून सांगते आहे. नक्कीच तुम्हाला स्तोत्र तिथे पठण करायचं हात जोडून. आता हे सगळं केल्यानंतर, ओटी भरल्यानंतर, जय जयकार केल्यानंतर, स्तोत्र पठण केल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट जी असते ती म्हणजेच काय,
देवी आईला क्षमा याचना करायची आहे. जर तुम्ही काही सेवा केल्या असतील तर त्या सेवेबद्दल काही चूकफूक झाली तर माफी मागायची आहे. कुळाचार करताना, ओटी भरताना काही राहिलं असेल तर मी यथाशक्ती तुझी आई कुलदेवी भगवती मी ओटी भरलेली आहे. ह्यात जर काही साहित्य राहिलं असेल तर मी ओटी यथाशक्ती भरली आहे. जर काही साहित्य राहिलं असेल तर माफी असावी आणि पुढच्या वेळेस नक्कीच मी प्रयत्न करेल पूर्ण साहित्याची ओटी भरण्याचा. आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय तर ह्या ओटी तुझी आज भरलेली आहे आणि तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या संसारावरती असू दे, माझ्या कुटुंबावर असू दे, कुटुंबातील व्यक्तींवर असू दे, माझ्या संसारामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, निरोगी आयुष्य आम्हाला लाभू दे आणि माझ्या संसाराची भरभराट होऊ दे. आणि त्यासोबत म्हणजे ज्या काही इच्छा असतील कुलदेवीकडे मागायचं असेल ते सगळं काही तुम्ही तिथे मागू शकता. अशी तुम्हाला तिथे क्षमा याचना आणि प्रार्थना आणि इच्छा व्यक्त करायची आहे. त्रिवार मुजरा करायचा आणि तुम्हाला तिथे तुमची ती ओटी भरून झाली. तर अशा प्रकारे तुम्हाला ही ओटी भरायची आहे. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय की ओटी कोणी भरू नये तर ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी कुलदेवीची ओटी भरू नये, कारण की त्यांची ऑलरेडी ओटी भरलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्याची ओटी भरायची नसते. ज्यावेळेस आपली ओटी भरलेली असते म्हणजे आपण जर प्रेग्नेंट आहोत तर आधीच ऑलरेडी आपली ओटी भरलेली आहे तर नक्कीच आपल्याला दुसऱ्या कोणाची ओटी भरायची नसते. त्याच्यामुळे प्रेग्नेंट महिलांनी ओटी भरू नये. एकदा डिलिव्हरी वगैरे झाली, सगळं काही झालं, तुमचं सगळं काही म्हणजे म्हणतात ना विटाळ वगैरे काही सुटल्यानंतर मग तुम्ही आपल्या बाळाला घेऊन जाऊन छान ओटी भरली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथेच वेळ थांबवते आणि हो अजून काही शंका, प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.